यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं उद्या बिगुल वाजणार। घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीचं संकल्प शिबिर याचं आयोजन। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 6 महिने पूर्ण। देशमुख कुटुंबियांचं मस्सादोगचे ग्रामस्थ सोमवारी करणार आंदोलन। कर्नाटक परिवहन मंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत देखील 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती करणार। नियोजन आणि समन्वयासाठी महामंडळाचं काम। नाशिकमध्ये लिहिता वाचता आलं तरच रिक्षेचा परवाना मिळणार। प्रादेशिक परिवहन विभागानं 145 रिक्षा चालकांना ठरवलं अपात्र। उद्यापासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला सुरुवात। ऑनलाईन बुकिंगला आजपासून सुरुवात। 6 स्लॉटमध्ये 1200 भाविकांना मिळणार दर्शन। नागपूरच्या त्रिशा बिजवेचा मनालीमध्ये अपघात। झिप लाइनरचा बेल्ट तुटल्यानं 30 फुटांवरून पडली। अपघातानंतर त्रिशा गंभीर जखमी। मणिपूरमध्ये 151 एसेराल रायफल, 65 इन्सान्स रायफल, 73 इतर प्रकारच्या रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त। मणिपूर पोलीस सीएफपीएफ लष्कराची संयुक्त कारवाई। मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 3 महिलांसह 4 नक्षलवादी ठार। हातबॉम्ब, रॉकेट लॉन्चर, रायफल आणि काडतूस जप्त। जम्मू आणि काश्मीरमध्ये 17 जूनपासून पर्यटन स्थळं आणि उद्यानं पुन्हा सुरू होणार। लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा। ऑपरेशन सिंदूरनंतर पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती। बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 10च्या बातम्या।